पावसाळ्यात पुणे मुंबईकर लोणावळा खंडाळ्याला जाणार नाहीत असं होत शकत नाही. तर आम्ही दरवर्षी पावसाळ्यात लोणावळ्याला येतोच. यावेळी आम्ही आलो आहोत खंडाळ्याला. अशा एका रिसॉर्टमध्ये ज्या रिसॉर्टच्या रूममधून लिटरली धबधबे दिसत होते आणि हा छोटासा स्टेकेशन इतक्या सुंदर मेमरीज देऊन जाईल असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं. हे रिसॉर्ट खरंच एक्सपेक्टेशनपेक्षाही सुंदर निघालं. हे आहे अथिवा रिसॉर्ट, अगदी लोणावळ्याच्या जवळ पण येतं खंडाळ्यामध्ये. पावसाळ्यातलं हिरवंगार वातावरण, डोंगरावर पसरलेलं लिटरली खूप सारं धुकं, थंडगार हवा, धो-धो पडणारा पाऊस. हा पाऊस थोडासा कमी असायला हवा होता आणि ह्या अशा गरमागरम मॅगीसोबत तो पाऊस मी एन्जॉय केला. इथे अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत बरं का. पॉट मेकिंग ॲक्टिव्हिटी आहे. तुमची जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी सेपरेट किड्स एरिया आहे. सकाळी सकाळी योगा सेशनसुद्धा आहे. पण अशा पावसात आम्ही योगा सेशन नाही घेतलेलं. रात्री लाईव्ह म्युझिकसुद्धा आहे. हे बघा काय सुंदर वातावरण आहे ना हे सारं. पण या सगळ्यांपेक्षा स्पेशल काय होतं माहिती आहे? ते म्हणजे आम्ही दोघांनी एकमेकांसाठी काढलेला हा क्वालिटी टाईम. खूप सारे फोटोज, व्हिडिओज, गप्पा, हसू आणि भरपूर सुंदर मोमेंट्स. कारण शेवटी वेकेशन किती मोठं आहे यापेक्षा सोबत कोण आहे आणि त्या वेळेत आपण किती सुंदर आठवणी तयार करतो हे जास्त महत्त्वाचं आहे, हो की नाही? इथली फूड क्वालिटी ही अतिशय उत्तम आहे बरं का. आमचा हा अथिवा रिसॉर्टमधला वन डे स्टेकेशन मान्सूनमधला 1 दिवसाचा होता, पण आठवणी मात्र आयुष्यभरासाठी देऊन गेला. बरं, आता या इतक्या सुंदर रिसॉर्ट्सला आम्ही एका दिवसासाठी किती पे केले होते? तर जवळपास 18,000 रुपये आम्हाला खर्च आलेला आहे. चलो बाय.